राजकीय क्षेत्रातून भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सुनेत्रा पवार यांना आश्वासन मिळालेलं आहे। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना आश्वासन दिलेलं आहे। बारामती पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांना सहाय्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। काय अपडेट्स? एकूणच मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे निश्चितच पाठिंबा आपल्याला असताना पाहायला मिळणारच आहे। मात्र एकूण जे राजकारण या मागे रंगताना दिसतं आहे, काँग्रेसनं उमेदवार दिला आहे आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आपल्याला आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुढील वाटचाल कशा पद्धतीनं व्हावी या संदर्भात देखील मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि एकूणच मोठा भाऊ म्हणून भाजप हा संपूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी मागे उभा राहणार असल्याचं या बारामती पोटनिवडणुकीमध्ये कळतं आहे। सोबतच आवश्यक जी मदत सुनेत्रा पवार किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसला लागणार आहे त्या संदर्भात देखील भाजप ही मदत करणार आहे आणि त्यामुळे आक्रमक पद्धतीनं बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजप ही आपल्याला मैदानात उतरताना दिसतं आहे। एकूणच काँग्रेस कशा पद्धतीनं आता या सगळ्या गोष्टीला पुढे जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, कोणत्याही निवडणुकीत ज्यावेळी भाजप सहभागी होते किंवा ती निवडणूक भाजपच्या हातात असते त्यावेळी जास्तीत जास्त विजयाचा भाजपचा प्रयत्न असतो। बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजपनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे, त्यामुळे समीकरणं कशी बदलताना दिसतील? निश्चितच एकूण महाविकास आघाडीमध्ये पाहायचं तर महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भात आपल्याला दोन गट दिसत आहेत। एकूण काँग्रेसकडनं थेटपणा आपल्याला पाठिंबा उमेदवार उभा केल्याचं दिसतं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं उमेदवार दिलेला नाही आणि एकूणच कुठंतरी विरोध देखील आपल्याला होताना दिसत नाही आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तितका पाठिंबा नाही आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर भाजपकडनं सर्वतोपरी मदत ही प्रचारामध्ये आपल्याला होताना दिसेल। प्रचाराच्या संदर्भात देखील चर्चा ही आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याचं दिसतं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं ही एकूणच महायुती म्हणून तिन्ही पक्ष हे समोरे आपल्याला या बारामती निवडणुकीसाठी जाताना दिसणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं ही संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे। एकूणच भाजप आपण बघितलं तर 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, भाजपची तेवढी ताकद नाही आहे अनेक राज्यांमध्ये, तरीही तिथं सर्व पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न आपल्याला 100% हे देताना दिसत आहे। त्याच अनुषंगानं मित्रपक्षाला बारामती पोटनिवडणुकीमध्ये देखील मदत करण्याच्या दृष्टीनं 100% देईल असं देखील स्पष्टपणे आपल्याला या बैठकांवरनं तरी दिसतंय। काँग्रेस समोरचं आव्हान यामुळे नेमकं कसं वाढणार आहे आणि काँग्रेसला किती ताकद आता मैदानात उतरवावी लागेल? नक्कीच एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टपणे काल देखील विधान येताना दिसलेलं होतं। सोबतच पार्थ पवार यांच्याकडनं जे विधान आलं त्या संदर्भात कुठंतरी काँग्रेसमध्ये देखील आपल्याला नाराजी ही पाहायला मिळते आहे। आरोप प्रत्यारोप देखील त्यावरनं होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच कुठंतरी काँग्रेस कडनं कुठं बॅकफूटवर काँग्रेस जात आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कुठंतरी सहानुभूतीची लाट देखील आपल्याला हे पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं काँग्रेस कशा पद्धतीनं निर्णय घेत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण या संदर्भात जर पाहायचं तर अद्यापपर्यंत काँग्रेसकडनं असा कोणताही निर्णय हा समोर येताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच भाजप असेल किंवा मग महायुती हा असेल हे आक्रमक पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीसाठी पुढे जाताना बरोबर आहे। त्यामुळे अर्थातच बारामतीची पोटनिवडणूक जी अजित पवारांच्या निधनानंतर होतीये ती चुरशीची होताना आपण पाहतोय। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।